संपूर्ण राज्यभराचा सध्याचा विचार केला तर मराठा आरक्षणावरती वातावरण तापल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामध्ये मार्ग केव्हा निघेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेसह आता मराठा कार्यकर्त्यांना आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी नेत्यांना चाळीसगावमध्ये अडवण्यासाठी गावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत मराठा कार्यकर्त्यांच्या वतीनं। या संदर्भामध्ये आपण बातचीत करणार आहोत। जळगाव जिल्ह्यातले दोन नेते मंत्री आपल्यासोबत आहेत। मंत्री गुलाबराव पाटील आहेत, मंत्री अनिल पाटील आहेत। आपण गुलाब भाऊंना विचारा, भाऊ काय सांगाल, सध्या जे वातावरण तापलेलं आहे, सरकारची कशी भूमिका आहे या सगळ्या संदर्भामध्ये? सरकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे आणि शेवटी ज्यावेळेस राज्याचा प्रमुख बोलतो तर त्याला काही तथ्य असते। मला तरी असं वाटतं की या गोष्टीला थोडं सबुरीने घेतलं पाहिजे, सल्ल्यानं घेतलं पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्याची आणि सरकारची आहे। सरकार हे आरक्षण देण्याच्या बाजूने उभं आहे, पण सगळ्यांचा या ठिकाणी रोष न येता त्याच्यामध्ये मार्ग काढून कसं सगळ्यांना आरक्षण देता येईल याच्या विचाराधीन सरकार आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की मराठा आरक्षणच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी थोडंसं शांततेने राज्यामध्ये मदत करावी अशी अपेक्षा आहे। गावबंदीचे सुद्धा करण्यात आलेले नेत्यांना प्रवेश देऊ नये अशा प्रकारच्या राज्यभरात घटना घडत आहेत। ती भावना आहे, भावनेचा आम्ही आदर करतो, पण तरीसुद्धा आम्ही विनंती करतो की मुख्यमंत्री ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस राज्य बोलत असतं आणि मला तरी असं वाटतं की ते राज्याचे प्रमुख आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवा ही अपेक्षा आहे। हो, आतासुद्धा आपल्याला काही वेळापूर्वी काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी या कापसाच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे। नक्की काय मागण्या आहेत? केळीच्या पीक विम्याच्या संदर्भात शेतकरी आग्रही आहेत। केळी पीक विम्याच्या बाबतीमध्ये मागच्याही काळात बोललो होतो। 196 कोटी रुपये राज्य सरकारचा जो वाटा असतो तो आम्ही भरलेला आहे। योगायोगाने मदत पुनर्वसन मंत्रीच बरोबर असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची चर्चा सुरू असताना कोणीतरी एक BRSचा कार्यकर्ता मध्ये आला, जो त्या गावातला नव्हता। त्यांनी मग कांद्याचं काय झालं, मग केळीचं काय झालं, आता एकीकडे शेती दुष्काळाची गोष्ट करताय आणि हे कांदा आणताय। शेवटी कांद्याचा विषय हा वेगळा आहे, आता सध्याचा विषय जो आहे तो त्यांनी मांडला पाहिजे होता। त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभा आहे। दिवाळीच्यापर्यंत केळीच्या पीक विम्याचे पैसे मिळतील अशी खात्री आहे। कोळी समाजाचं 20 दिवस झाले उपोषण सुरू आहे। काल एक प्राथमिक चर्चा सुद्धा काही कार्यकर्त्यांसोबत आपली झालेली आहे, त्यामध्ये काय चर्चा झाली? कधीपर्यंत हे उपोषण सुटेल असं वाटतं? बऱ्यापैकी तोडगा काल निघाला होता। काल अनिल दादा आणि आम्ही दिवसभर तिथे बसून होतो, पण त्यांच्यामध्ये काही थोडीशी अपूर्ण चर्चा राहिल्यामुळे मला तरी असं वाटतं की आज उद्यामध्ये ते उपोषण सुटेल। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी तोडगा मात्र मराठा आरक्षणासारखा तोडगा नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मी राऊतांना ओळखत नाही। तर हे होते मंत्री गुलाबराव पाटील। अनिल पाटील सुद्धा आहेत आपल्यासोबत, आपण त्यांनाही विचारूया। दादा काय सांगाल, आपणही मराठा समाजाचे आहात, सध्या मराठाचा प्रश्न ऐरणीवरती असलेला बघायला मिळतो आरक्षणाचा। नाही, आदरणीय गुलाब भाऊंनी आत्ता आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मुळात राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सरकारची ही भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। आता टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर त्याच्यासाठी घाई करणं आपल्याला योग्य वाटत नाही। टिकणारं आरक्षण जे लॉंग लाईफ आपल्याला टिकू शकतं, कोर्टात टिकू शकतं, चॅलेंज केला तरीसुद्धा टिकू शकतं, त्याच्यासाठी काही वेळ लागेलच। आणि ते वेळ जर का लागत असेल तर मराठा समाजाला त्याच्यामध्ये न्याय मिळू शकतो। दुसरी बाजू आपण बघितली की OBC समाज जरी असला तरी OBC काही सकल मराठा समाजाची मागणी अशी की वेगळं आरक्षण आपल्याला दिलं पाहिजे। जरांगे पाटलांची सुरुवातीला जी मागणी होती की ते OBCमध्ये ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांच्याकडे OBC समाजामध्ये त्यांचा समावेश केला पाहिजे। नक्की त्यांचा अधिकार आहे की ज्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांचा मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्या सगळ्या ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना OBCत समावेश केला जाईल। पण संपूर्ण मराठा समाजाला OBCमध्ये जर का समावेश करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कायद्याच्या दृष्टिकोनातून बघून कायदेशीर तो टिकला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। दादा, दुसरीकडे जरांगेंच्या माध्यमातून गावबंदीचे नेत्यांना आदेश दिलेले आहेत की आणि उपोषणाचे सुद्धा आवाहन केलं आहे, गावागावात उपोषण करा, सरकारला घेण्याचा प्रयत्न आहे। गावबंदी केल्यामुळे प्रश्न सुटत असेल तर नक्की गावबंदी करण्यापेक्षा सगळे राजकीय नेते घरात बसून राहतील असं जर का समज असेल तर घरात बसून प्रश्न सुटत असतील तर आपण सगळेजण मिळून ठरवू शकतो की घरातच बसा। प्रश्न हे चर्चेतून सुटत असतात।
प्रश्न हे समोरच्याचं ऐकून सुटत असतात. प्रश्नातून प्रश्न निर्माण होण्याला उत्तर तयार करायचे असतात. म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेच्या आत्ता जी काही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढवलेली असेल त्याला फेस करण्याच्या दृष्टिकोनातून गावोगाव फिरणं हे कुठल्याही पक्षाचं काम आहे. त्या ठिकाणी तिथली माहिती घेणं गरजेचं आहे. येणारं अधिवेशन हे विरोधकांनाही फिरावं लागेल. त्यांना कोणते प्रश्न उपस्थित करायचे आणि सत्ताधारी जे असतील सरकार म्हणून ज्यांना फिरायचं असेल त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळात शेतकऱ्याला आपल्याला काय न्याय देता येऊ शकतो याच्यासाठी फिरावं लागेल. म्हणून थोडं संयमाने जर का आपण घेतलं तर मला असं वाटतं की ती योग्य भूमिका असेल. समाजापेक्षा अजित पवार मोठे नाहीत असं जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि कार्यक्रमात त्यांना जाण्यापासून रोखण्यात आलेलं होतं. नाही, मराठा समाजापेक्षा कुठला नेता मोठा नाही हे म्हणण्यापेक्षा या पृथ्वी तळावर कोणताही माणूस जन्माला आला असेल, कुठल्याही धर्मात असेल, कुठल्याही पंथात असेल, त्याच्यापेक्षा व्यक्ती ही कधीच मोठी नसते. पृथ्वी तळावर जो मनुष्य जन्माला आलेला आहे तो ज्या समाजात असेल किंवा ज्या समाजात वावरत असेल त्याच्यापेक्षा व्यक्ती कुठलीही मोठी नसते. हे तर जगाला मान्य असलेलं तत्त्व आहे. दादा, केळीच्या संदर्भामध्ये पीक विम्याचा पण शेतकरी आग्रह धरतायत, अद्याप मिळालेला आहे. भाऊंनी तर सांगितलं दिवाळीपर्यंत याच्यावरती माननीय पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील, राज्याचे कृषी मंत्री, मी, मुख्यमंत्री यांनी याच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील, ज्या गोष्टीच्या अडचणी होत्या त्याच्यावरती आत्ता कुठेतरी मार्ग काढलेला आहे. दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या घरामध्ये पीक विम्याची रक्कम गेली पाहिजे असा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचं सुद्धा, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेड केलेली आहे त्यांच्या अद्याप अनेक शेतकऱ्यांचे पैसे, तीही सहकार विभागाबरोबर सातत्याने चर्चा चाललेली. मला असं वाटतं की डिसेंबरच्या आत जे 50,000चं थकलेलं कर्ज असेल, जे रेग्युलर शेतकरी असेल त्यांना सानुग्रह अनुदान देण्याची भूमिका सरकारची मानसिकता आहे. तर हे होते मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील. त्यांनी असं म्हटलेलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी संयमाची भूमिका घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.